दहशतवादऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे। भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आणि यावरूनच वाद निर्माण झालाय। भगवाऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। यावरून शिंदेची शिवसेना देखील त्यांच्या विरोधात आक्रमक झाली। महाराष्ट्रामध्ये भगवा हा आमच्याकरता पवित्र शब्द आहे। हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे। हे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे। म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, माझी विनंती आहे। प्रश्न असा आहे की आतंकवादी हा आतंकवादी असतो, त्याला जात धर्म काही नसतो। आपण पॉलिटिकली त्याला काहीतरी चिटकवतो आणि मला कोणी निर्दोष आहे कोणी दोषी आहे असं ठरवतो। खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडाच आहे, कारण हिंदुत्व, हिंदू धर्म, सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही। तो सहिष्णू आहे, सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे। याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल। शिंदेच्या शिवसेनेनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। मुंबईमध्ये त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि जालन्यामध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडनं जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला, तर ठाण्यामध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं।